नमस्कार. विश्व स्वास्थ्य भवतु. आज आपण वर्षा ऋतू या ऋतूबद्दल जाणून घेऊयात. आयुर्वेद हे असं एक सर्वांगीण शास्त्र आहे ना, जे ऋतू बदल म्हणजे फक्त वातावरणातलाच बदल असं कन्सिडर करत नाही, तर त्याबरोबर तुमच्या शरीरावर आणि मनावर त्याचा काय परिणाम होतो याचं सुद्धा ते चांगल्या पद्धतीने वर्णन करतं. वर्षा ऋतू हा दक्षिणायनातला पहिला ऋतू आहे. दक्षिणायन म्हणजे यात सूर्यप्रकाशाची त्याच्या किरणांची तीव्रताही हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे वातावरणात सौम्य आणि स्निग्ध हे गुण वाढत जातात. म्हणून प्राणीमात्रांचे मनुष्यमात्रांचे बळ वाढत जाते, त्यांचा उत्साह वाढत जातो. या काळाला विसर्ग काळ असं सुद्धा म्हणतात. विसर्ग काळ म्हणजे सृष्टीला काहीतरी देण्याचा काळ, असं अतिशय सुंदर वर्णन याचं संहितेमध्ये केलेलं आहे. सुश्रुत संहिता आणि अष्टांग हृदय याच्यामध्ये तर ऋतुचर्या नावाचा एक स्पेशल अध्यायच दिलेला आहे. म्हणजे बाह्य परिस्थिती आणि शरीरांतर्गत दोषांची स्थिती याचा समतोल कसा साधायचा हे ऋतुचर्येत अतिशय उत्तमरित्या वर्णन केलेलं आहे. ग्रीष्म ऋतूत जी वृक्षता वाढलेली असते ती वातावरणात हळूहळू कमी होत जाते. म्हणजे वातावरणातली आर्द्रता वाढते, त्याबरोबरीने गारठाही वाढतो, आभाळही बऱ्यापैकी मेघाच्छादित असते. त्यामुळे ग्रीष्म ऋतूत आधीच वाढलेला वात याच्यात अजूनच बळावतो. म्हणून अंगदुखी, सांधेदुखी यासारखी लक्षणं याच्यात जाणवतात. म्हणजेच या ऋतूत वात वाढलेला असतो. कफ गारठा वाढल्यामुळे लहान मुलांना सर्दी, पडसे, ताप यासारखी लक्षणंही दिसून येतात. पचनशक्ती ऑलरेडी कमी असलेल्या लोकांमध्ये अपचन, आम्लपित्त यासारखी लक्षणं दिसून येतात. पण या लक्षणांपासून लांब राहायचं असेल तर आपण आहार विहार काय करावा? आहार म्हणजे ताजं आणि गरम अन्न खावं. याचाच अर्थ शिळं आणि थंड अन्न खाऊ नये. जुने धान्य खावेत, जसे जुना तांदूळ असेल, जुने गहू असतील यांचा वापर जास्तीत जास्त करावा. भाकरी खावी. मुगाचं कडण अतिशय पौष्टिक असतं, हे आवर्जून प्यावं. आणि मसाल्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. मसाले म्हणजे हिंग, आले, लसूण, काळे मिरे, कढीपत्ता, पुदिना, मोहरी यांचा जास्तीत जास्त वापर करावा. म्हणजे पचनाला सगळे पदार्थ हलके होतील. आणि हो, जे चहाचे दर्दी आहेत त्यांनी मस्त आलं, सुंठ, गवती चहा यांनी युक्त वाफाळलेला चहा घेऊ शकता, कारण याने तुम्हाला तरतरी येते. विहार म्हणजे शक्यतो पावसात भिजू नये, आणि भिजलात तरी घरी आल्यानंतर पटकन कपडे बदलून कोरडे कपडे घालावेत स्किन इन्फेक्शनपासून लांब राहण्यासाठी, कारण या ऋतूत स्किन इन्फेक्शन जास्तीत जास्त होण्याचे चान्सेस असतात. दिवास्वाप म्हणजे दिवसा जेवल्यानंतर लगेच झोपू नये. त्याबरोबर व्यायाम अतिशय जास्त नको, पण थोड्या प्रमाणात असावाच. या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही वर्षा ऋतूचा नक्कीच आनंद घेऊ शकता. धन्यवाद.